नमस्कार मंडळी. आता पावसाचं वातावरण झालंय आणि आम्ही आता बोलत नाही जांभळं काढायला चाललोय. पाऊस पडण्याआधी थोडीशी जांभळं काढून घेऊया, नाहीतर पाऊस पडल्यावर जांभळं खायला मिळणार नाहीत. म्हणून आम्ही जांभळं काढायला चाललोय. चला तुम्हाला पण दाखवतो जांभळं कशी आहेत आणि कुठे आहेत आणि कशी आम्ही काढतोय. चला. आता हे तुम्ही बघू शकता पूर्णपणे पावसाचं वातावरण झालंय, थंडगार हवा सुटली आणि हे क्लायमेट खूप चांगलं आहे आणि खूप भारी वाटतंय. मला घेऊया अनुभव याचा पण. तर आपल्याबरोबर अजून एक फंटर जॉईन झालाय, नाव आहे त्याचे चिरंजीव. आणि अजून 2 फंटर आहेत, त्यांना आपण पुढे सोडून आलोय. त्यांना आपण तिथे गेल्यावर भेटू, कारण आता ते एका बाईकवर आम्ही 4 जण बसू शकत नाही, म्हणून ऑलरेडी मी दोघांना सोडून आलोय आणि ह्याला आता मी घेऊन परत चाललोय. तर आपण त्यांना तिकडे भेटू. चला. आपण पुढे कंटिन्यू करू. आपले 2 फंटर कुठे गेले? सौरभ, हा हायत 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 हात ना. बघा काजू बिजू पडलेत. आता इथं जांभळं बघायला, हे जांभळाचं एक झाड आहे. जांभळं तर कुठं वर दिसत नाहीत, पण मामी बोलली होती की जांभळं आहेत म्हणून. तर नक्की कुठल्या जांभळावर जांभळं आहेत माहीत नाही आहेत. हे बघा पोरं जांभळं नाही भेटले म्हणून काजू काढायला सुरुवात केली नाही. आमच्यातले 2 फंटर, त्यातला एक फंटर आहे सौरभ. हा बघा, हा सौरभ आहे. जांभळं नाही भेटली म्हणून काजूवर सगळ्या जोर मारतायत. आणि हा एक फंटर आहे चौथा, सत्यम. तो आता सध्या काजू काढण्यात बिझी आहे. जांभळं कुठे ते दिसत नाहीत. हे कुठे आहेत जांभळं? जांभळं वर आहेत. आहेत का आधी? लय वर आहेत. हो बापरे. जांभळं आहेत वरती आहेत, पण त्याच्यावर काळे डोंगर. अशीच आधी खाली टाक वाकव त्याला आम्ही. मारा एक तिथं पडलो होतं तर आता तो उभं करून आलोय त्याला. आता जांभळं काढायला आलोय खरं, पण जांभळं भेटतायत की नाही भेटत काय माहित नाही. पण सध्या तरी आम्हाला काजूचा मोह आवरत नाहीये, तर आम्ही सध्या काजूच काढतो. आणि बघूया जांभळं भेटली तर जांभळं पण काढू. चला. वरती हे कसलं झाड आहे? कुंभ्याचं? उंबर नाही, कुंभ आहे. कुंभ आहे ते. काय कुंभे का कुंभ काय ते बोलतात. बाई बोंडा ठेव, रात्री चटणी करू. बोंडाची चटणी. जांभळं बघा पहिली. त्यांना काजू काढू दे, तोपर्यंत मी जांभळं बघतो. कारण वाटत नाही या लोकांना काजू भेटलेत म्हटल्यावर हे जांभळं काढायला येतील. पण आपल्याला जांभळं तर पाहिजेत. दिसत तर नाही आहेत. हां, इथे दिसतात थोडी थोडी आहेत कुठे कुठे. त्याचा याच्यावर डोंगळे पण आहेत काळ्या कलरचे. रिस्क तर आहेच चढण्यासाठी. वाटत नाही आमच्यातलं कोण चढेल वरती. तर सध्या आपल्याकडं काजूचे देठा काढायचं काम आलेलं आहे. आता आपण बसून आता तेवढंच काम करायचं आहे. बाकी आपले सगळे फंटर तिकडे आहेत, बाकीची कामं करतायत. आता आपण डेटा काढूया. एक पिशवी द्या मला, काढून ठेवू. आलो होतो जांभळं काढायला, बियाणं बघून मोह आवरला नाही म्हणून आता बिया काढल्यात. हा, किती काढल्यात बिया? किती? अरे मेलो, जांभळं काढायला नाही बिया काढता इथं. हे बघा आता आम्ही एवढ्या बिया जमा केलेल्या आहेत. आता याच्यात किती वाटण्यात काय माहित नाही. किती वाटणे होतील रे? वाटणी एकच वाटणी माझी फक्त. हा, आम्ही किती हजमगिरी करायला आलो काय?
हा बघा, हा मोठा डॉन इन्स्ट्रक्शन सोडतोय. पिशवीत फक्त त्याच्या 4 बिया आहेत मोजून. हे बघा, ह्या फक्त 4 बिया घेऊन पहिल्यापासून फिरतोय फक्त. कामं 5 पैशाची नाहीत. रुबाब मोठा आहे बघा. कामं करणारे ही दोघे जण. हे बघा, हा सौरभ आणि तो सत्यम. त्यांच्या पलीकडे कामं इथं करणारे कोण नाहीत. हा, राहा बाई बाईच करत राहा. शेवटी जांभळांना मूर्त भेटलाय. हा बघा, याला वली देऊ नको. हा बाई हा आता चढतोय वरती. बघूया आता जांभळं किती मिळत आहेत. काजूचा स्टॉक संपल्यानंतर आता शेवटी जांभळांवर आमचा प्लॅन येऊन ठेपला आहे. आता बघूया किती जांभळं मिळत आहेत ते. हे बघा, खाली खूप आहे ना. ह्या बाजूचा काय, त्या बाजूचा. हे बघ, खाली ना खूप पातेर आहे. त्यामुळे ना जांभळं खाली पडली तर टिपता पण येणार नाहीत. आता बघूया. हे बघा, 101 माणसं आहेत आमच्याकडे. चला, आमचा स्पायडरमॅन आता चढतोय वरती. जवळ 20 एक वर्षाचा अनुभव असेल झाडावर चढण्याचा. वरती काटे वगैरे आहेत. खूप मोठ्या मुश्किलींचा सामना करून ह्या बाई आहे ना काठी लावणार आहे डोक्यात. जल्दी दे तुला. जा कोयती उचल. तिकडा कुठे आहेत का? कोयती उचल जा. काठी देऊ काय? यावं लागेल इकडे. काठी गेल्या. सगळं सांभाळून ठेव. हा, पुण्यात परत जायचंय. ह्या बाजूला यायला लागल. हे बघ इथं. होय होय थांब. अडकलो इकडे. सध्या मोठी आमची बोलतात ना कसरत चालू आहे झाडावर चढण्यासाठी. 20 वर्षाचा अनुभव असला तरी पण मधी सराव संपला होता आमचा. शहरात राहायला गेल्यानंतर हा सराव कमी झाला होता. आता बघूया पुढे काय करतात. आहेत ना काय? खिड्डी फाटली तरी झालं, वर चढला पाहिजे. साल्टी गेली तरी चालेल, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. माझा वॉइस कट करून टाकतो. माझा वॉइस कट व्हॉइस करून. आर्टिस्ट आहे. व्हॉइस वगैरे काही कट होणार नाहीये. व्हॉइस तुम्ही जे आता जे काय बोलले आहे ते सध्या थेट प्रक्षेपण होणार आहे इथून. चला, फायनली बंधुराजे वर चढलेले आहेत. तसा वाघाकडे दांडगा एक्सपिरियन्स आहे झाडावर चढण्याचा. गाडी लाव. हा हे बघा, नको बद्दल. भरपूर जांभळं भेटली आहेत आपल्याला. शेवटी आपण जांभळं काढायला आलो होतो आणि जांभळं काढून झालेत. त्याचबरोबर आपण बिया पण काढलेल्या आहेत काजूच्या. हा तर दोन्ही एकत्र ठेवा आणि मग दाखव. एक नंबर काम झालंय आज. सोने पे सुहागा. हा, खाऊन घ्या आधी. कशी आहेत? चांगलं चांगलं. हा, चांगली. पकड तिथं, पकड अजून. नाही पप्पा. बघ, हा तू टाक. झाड साडीचा लय उपयोग झाला. बोलू की नको बोलू? गट्टा पडला. माग. हम्म. हो. तोंडात काही विमल टाकला नाही की काय?
तोंडातनं बाहेर पडतील तेव्हा ना बियाच कालचे पडल्या मग बस फायरिंग कर बघ 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 चिरंजीव काय खातोस त्यातलंच? पकड रे येतोय आता आईचा हात दुखायला लागला. पुढं उतर बाई. हे चला एका सोडून येतो पर्यंत. थांबतो आणि हळू पुढे द्या. एकाला सोडून दे. हा तो पण पुढे काय जेवले बाई इकडं इकडं दे पाय का इकडं दे. राईट राईट साईड हा राईट साइड ला दे. हा त्याला काटाय त्याला गोल फिर हा बोचा टेको पाठी बस. हा चढायला जेवढं सोपं वाटतं तेवढं उतरायला जास्त कसरत असते. त्यांना मिठी मारला बोचा टेको ने रेस्ट घे जराच आराम कर. आणि अशा तऱ्हेने पाऊस पण पडायला लागलाय. हळूहळू एक एक थेंब पडतोय. मे बी पाऊस यायच्या आतमध्ये आता घरी जावं लागेल. आता काजू भरायचे आहेत. हे बघा एवढे काजू काढून झालेले आहेत. जांभळं काढायला आलो होतो पण जांभळांबरोबर काजू पण काढून झालेले आहेत. चला अशा तऱ्हेने आता आमचे जांभळं आणि काजू काढून झालेले आहेत. आता परतीचा प्रवास. पाऊस पण पडायला लागलाय. ऑलरेडी पावसाचं वातावरण झालं होतं आणि आता बारीक बारीक पाऊस पण पडायला लागलाय. तर पाऊस पडायच्या आधी आपण घरी पोहोचूया कारण एका फंटरला घरी सोडून दुसऱ्या 2 फंटरला परत मला आणायला यायचं आहे. तर चला आता निघूया घरी जायला. ऑलरेडी 6:15 ऑलमोस्ट 6:30 वाजायला आलेत. तर घरचे पण वाट बघत असतील कारण इथं नेटवर्क नसल्यामुळे घरी काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे. तर घरचे पण वाट बघत असतील. तर चला जाऊया घरी. तर चला आता भरपूर झाली जांभळं. चला हे बघा पाऊस पडायला लागलाय बारीक बारीक. तुम्हाला याच्यात दिसत नसेल पण आता बारीक बारीक एक एक थेंब पडतोय पावसाचा. चला ऑलमोस्ट आता काळोख गोव्याला आलेला आहे. पाऊस पण बारीक बारीक पडतोय. गावी आल्यासारखं पाऊस पण आता अनुभवता येईल. मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर पाऊस पडेल. आपल्या इथे मे महिन्याच्या 20 तारखेनंतर किंवा ऑलमोस्ट 15 तारखेनंतर पाऊस पडतो. पण ह्या टायमाला लवकर पाऊस पडायला सुरुवात केला नाही. तर मे बी हा पहिली झलक असू शकते पावसाची. त्यामुळे पाऊस पण अनुभवता येतोय. खूप गारवा पसरला आहे. थंडगार वातावरण आहे आणि खूप शांत आणि समाधानी वाटतंय. हे बघा हे 2 फंटर आता ह्यांना घेतो आणि गुपचूप करत जातो. जांभळं वगैरे काढून झालेले आहेत. चला वा किती काजू काढून झालेत. ठेवा 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 चला पटपट चला पाऊस येतोय. पाय लाव दोन्ही बाजू. हा पाय लावतो दोन्ही बाजून. 50 ओरपते. मग तू बाई फोन ला की घरापर्यंत तू बाई काजू बघतो बघ. एक जरी पडली ना संपला विषय तुझा. बघ चायनीजचा आवाज बघ. चिराग दादा मी उद्या येणार आहे. चिराग दादा मला पार्टी देणार आहे उद्या. होय होय मामा काय करतात. धुवा आणला नाही वाटतं. सर्व्हिसिंगला आणला नाही बाई. बसू की का उतरू आता. उतर. काय गेट बंद झालं